ही दोन्ही मंदिरं आपलीच आहेत हे सार्थ अभिमानानं सांगण्यासारखा एक माझ्यासाठी सुद्धा एक फार मोठी अभिमानाची गौरवास्पद गोष्ट आहे. भोजराजदादा कैवल्यवासी धाराशिवकर यांनी 86मध्ये साधारणपणे या मंदिराची निर्मिती केली आणि संतराजदादा शेवलीकर यांनी सन 1971मध्ये त्या मंदिराची निर्मिती केलेली आहे. हा सर्व इतिहास आपला सर्वांना ज्ञात आहे. या पूर्वसुरींचा एकच एक हेतू होता की या ठिकाणी धर्माचं संवर्धन करावं, धर्माचे संस्कार लागावे, धर्माचं शिक्षण मिळावं आणि यातून आपलं प्रत्येकाची जीवन वाटचाल जी आहे ती ईश्वर मार्गाकडे कशी चालत राहील हा एकमात्र उद्देश समर्थून या मंदिराची निर्मिती झालेली आहे. तिथे एक मुलगा आहे, तिचं मला नाव नाही सांगतो, इथंच होता कुठे. हां, तो जेव्हा मला भेटला मी आता आला बस त्याला विचारलं हे सगळं शिकायला पाठ करायला आरती अमोघ धमो हे करतो म्हणजे याची करण्याची गरजच काय होती. तो म्हणला गरज याच्यासाठी तुम्हाला देवाकडे जायचं. हाच संस्कार, हाच संस्कार. संस्कार याच्यापेक्षा वेगळा असू शकत नाही. आता हे तुम्हाला ही मंडळी संस्कार देते. आपल्या स्वामींच्या काळामध्ये सुद्धा असे संस्कार स्वामींनी बालकांवरती सुद्धा रुजवलेले आहेत आणि त्यांच्या सहवासात असणारे तुमच्यासारखे लहान मुलं सुद्धा खेळ खेळताना देव आठवत होते की नाही. काय केलं होतं त्यांनी. वाळूचा मंगरुळा एक चांगदेव नावाचे तुमच्यासारखे होते. ते कपडे व्हायला गेले, कपडे वाळवले आणि मग आता कपडे वाळेपर्यंत काय करावं. आम्ही काय केलं असतं, गोट्या खेळल्या असत्या, किती दंडू खेळली असती. आता मोबाईल खेळ असतो आहे की नाही. ते खेळले नाही, ते वाळूत गेले. ओली वाळू बघितली, पायामध्ये घातला, 2 खोपे केले. आपण जर ओल्या वाळूमध्ये पाय टाकले, वरून वाळू थापटली, पाय अद्दल काढून घेतला, त्याचा खोपा तयार होतो. चिमणीचं घर आहे ना, हां तसं 2 खोपे तयार केले. मग हे खोपे कुणाचे होते, कुणाचे होते. एक खोपा श्री चांगदेवरावाचा, दुसरा खोपा श्री गोविंद प्रभू महाराज. असाच खेळते खेळ जीवनामध्ये स्वामींनी एकच सांगितलं, बटिका खेळ खेळ तो ऐसाची, की ज्या खेळामध्ये आम्ही ईश्वराची सुद्धा आठवण विसरणार नाही. आमचे खेळ तर वेगळे. आपलं जीवनच एक प्रकारचा खेळ होऊन बसलेला आहे. आता तुम्ही लहान वयात आहात, या जीवनाचा तुम्हाला वेगळा अर्थ आणखी काही दिवसानंतर समजणार आहे. ही मंडळी समजून बाहेर पडलेली, आता वैतागलेली. बघा त्यांना विचार, तुम्ही त्यासाठी अजून लांब आहात. म्हणून आता असा खेळ खेळा की परमेश्वराचं सदोदित नामस्मरण करत पाठ पारायण पूजा आता हे दादाजी शिकवत आहे तुम्हाला आहे ना. तर हे सगळं त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे. ते पाठांतर करायचं आणि ते संस्कार आपल्यावरती लागलेच पाहिजे. तुम्हाला एक संस्काराची गोष्ट सांगतो. लहान बकरी होती, तिचा तो राखणारा माणूस तो होता, तो सोबत घेऊन गेला त्याला. आता रोज जाताना ते थोडी इकडे तिकडे सरकटली तो छडी मारायचा. तिला पक्क माहीत होतं की ही छडी म्हणजे मारण्यासाठीच असते. तिला बोलता येतं का, तिला सांगता येतं का, तिला हे समजतं छडी मारण्यासाठी आहे का. छडीचे संस्कार तिच्या पाठीवरती झालेले होते. गंमत काय झाली, ही बकरी रस्त्यानं जाताना भाजीत तोंड घालत, कशात तोंड घालत, काकडीत तोंड घालत, सगळीकडे तोंड घालायला लागली. चरता चरता ती गांधीजीचा पुतळा जिथं होता तिथं गेली. कसा चालला असेल पुतळा माहिती नाही. तिथं गेली. गेल्यानंतर त्या गांधीजीच्या तिथे एक हार लटकत होता. तिची इच्छा झाली जवळ, ती जाण्यासाठी जवळ गेली. गांधीजीची काठी दिसली की तशीच पळाली. नको माय म्हणली, इथं इथं काठी. काठीचा संस्कार आहे ना. तर हे संस्कार लहानपणामध्ये आपल्याला झाले पाहिजे. यासाठी सुभाषितकार असं सांगतात, तुमच्या संस्कारावरतीच तुम्ही कसे आहात हे ओळखू. आचार कुलमाख्याती वपुराख्याती भोजनम
वचनम शीलमाख्याती स्नेहमाख्याती लोचन. झालं काय, एक संन्यासी बाबा होते, ते अरण्यामध्ये गेले. आता गंमत अशी, हे संन्यासी बाबा दोन्ही डोळ्याने आंधळे. आता आंधळ्या माणसाला काही माणसं ओळखू येतात का, कोण आलं काय आलं, शांत होईल, ओळखू येत नाही. मग ते त्या जंगलामध्ये बसलेले असताना एकदा काय झालं, एक राजा त्या जंगलामध्ये शिकारीसाठी निघाला. शिकारीसाठी निघाल्यानंतर त्या राजाला लागली तहान. मग त्यानं आपल्या सेवकाला सांगितलं, जा रे बाबा, म्हणजे इथं जवळ कुठं विहिरीचं पाणी आहे का, नदी ओळ आहे का बघून ये, किंवा कुणी माणसाजवळ पाणी आहे का बघून ये. म्हणून तो सेवक उन्हामध्ये धापा टाकत 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 त्या झाडापाशी आला. तिथे त्याला माणूस दिसला, ते साधू होते. जवळ गेला, सेवक असतो, आता त्याने डोळे लावून बसलेला होता, याला त्याला दिसत नव्हतं म्हणून डोळे लावले. त्याला वाटल्याने डोळेच लावले. ते जवळ गेलं, हे झोगड्या पण दिसतं की नाही, इकडं कुठं पाणी पिणी आहे की नाही. ते जोगी बाबा काहीच बोलले नाही. ते 2-3दा बोललं कदरलं आणि शेवटी कंटाळून निघून गेलं. आता हा सेवक गेला पुढे पाहत बसला, याला उशीर झाला, राजाला ताण भरपूर लागली. मग राजाने त्यांचा सरदार पाठवला, जे प्रधान कोणी असतो तो आला. तो आल्यानंतर तो म्हणला, ओ ऋषी बाबा, इथं पाणी पिणी आहे का कुठं. काहीच बोलले नाही, ते गप्प बसले. आता त्यांना सांगावं तरी काय, ते शांत आहे. तोही निघून गेला. मग शेवटी कंटाळून राजा म्हणला, सेवकाला पाठवलं, शिपाई तिकडं, तो प्रधान पाठवला, तोही तिकडं. हे माणसं आहेत का काय म्हणले. मी राजा एवढा तर ताणीला माझ्यासाठी पाणी अन्न होईना ना. तो रागानं आपल्या घोड्यावर बसला आणि तिथं आला. तो साधू त्याला दिसला. साधू दिसल्यानंतर त्या राजाने जवळ जाऊन त्यांना अगदी हाताने नमस्कार केला. आता बघ, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर म्हणता, मुनिवर्य, पाणी इथं कुठं मिळेल का हो. मुनीचे डोळे आंधळे आहे. पहिले 2 कोण गेले हे माहिती नव्हतं. राजा आहे म्हणून समजत नव्हतं. फक्त राजा काय म्हणतोय की मुनिवर, इथं कुठं पाणी आहे का हो बाबा. त्यांनी सांगितलं, राजश्री, इथून थोड्याशा अंतरावरती काही ठिकाणी गेलं तर पाणी मिळेल. मग तुम्हाला इथून कुठे जाताना दिसलं का. हो म्हणले, तुमचा एक पहिले शिपाई गेला, नंतर तुमचा प्रधान असावा म्हणे, आणि आता आपण राजश्री. डोळ्याने आंधळ. राजाला आश्चर्य वाटलं, तुम्हाला कसं माहीत म्हणे. पहिला सेवक होता आणि हसत. अहो, आचार कुलमाख्याती, त्याचा आचार सांगतो, तो कोणत्या कुळातला आहे. वचनम शीलमाख्याती, त्याचं भाषण सांगतं, त्याचं संभाषण सांगतं. संभाषण सांगतं, त्याचं भाषण सांगतं की आपलं शील काय, आपलं चारित्र्य काय. वपू राख्याती भोजनम, आणि तुमचा आहार शरीर सांगतं, तुमचे किती पोळ्या तुम्ही खाणार आहे. तुमचं शरीर पाहिल्यानंतर बायांना अंदाज येतो किती चपात्या लाटाव्या लागतील, ते किती ह्याचे भागीदार आहेत. ते त्यांना बरोबर शरीरावर तुमचा अंदाज येतो. येतं पाहायला त्याच्यासाठी येत असं. वपू राख्याती भोजनम स्नेह माख्याती लोचन, आणि तुमचे डोळे सांगतात की तुमच्या डोळ्यामध्ये प्रेम आहे की करुणा आहे की राग आहे की द्वेष. म्हणून आपले डोळे स्नेहानं भरलेले असावे, आपलं भाषण प्रिय असावं. स्वामींनी सांगितलं, महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे. कशासाठी असेल, बोलणं चांगलं पाहिजे. आई वडिलांना नतमस्तक होऊन घरातून बाहेर पडावं, आईच म्हणावं, बाबाच म्हणावं. कधीही आईला अरे कारे असं संबोधन नसलं पाहिजे. हल्ली तो प्रकार फार वाढतोय, पण हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टी, बोलणं चांगलं ठेवा, आहार मर्यादित ठेवा, आचार चांगला ठेवा, आणि सगळ्यांमध्ये स्नेह ठेवा. हाच एक प्रकारचा चांगला संस्कार आहे. हे शिकण्यासाठी तुम्ही इथं आले का, बरं का, हे ध्यानात ठेवा. इथून तुम्हाला काय शिकून द्यायचे, संस्कार. आणि हे संस्कार, जसं ती बकरी काठीचा संस्कार ध्यानात ठेवते, तसं सुद्धा तुम्हाला हा संस्कार ध्यानात ठेवता आला पाहिजे. यासाठी तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि ते संकल्प अध्यात्म शिक्षण संस्था आमचे श्री तळेगावकर दादाजी, त्या गेल्या बऱ्याच वर्षापासून ते
त्यांचं बाकी यूट्यूब वगैरे असतात प्रवचनाचे कार्यक्रम. संस्कार शिबिर गेल्या 2 वर्षापासून घेतात, त्यांचं एक दुसरं वर्ष आहे. आणि असंही ऐकले की ठाणे आणि मुंबईमध्ये पहिल्यांदाच असं घडतंय. त्याबद्दल मी त्यांचं अगदी म्हणावं थोडं मनाने कौतुकही करतो, अभिनंदनही करतो आणि त्यांच्या पुढील सगळ्या धर्मकार्याला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांनाही शुभेच्छा देतो. भेटीचा सहज योग आलेला आहे. तुमचं सगळ्यांचं भेट व्हायची होती, त्या दृष्टीने हा योग. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि